नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला फटाफट बनवायचे वांग्याचं भरीत. तर आपण पाठीमागच्या वेळेस पण एक रेसिपी टाकलेली आहे, पण ते आपले गावरान वांगे होते. आणि आज दुसरं ते काळं वांग असतं मोठं, त्याचं आपण आपल्याला भरीत करायचं आहे त्याचं. तर चला आपण करूया वांग्याचं भरीत. आणि त्यासाठी काय काय लागते आपल्याला ते पाहून घेऊयात. तरी ते बघा, आपल्याला वांग्याच्या भरतासाठी काय काय साहित्य लागते. तरी तर मी एक वांगं घेतलं आहे बघा, एक पावचं एक वांगं आहे हे. एक पाव भरलं आहे वजनाने. आणि त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे, जाडसर कापून घेतला आहे, जास्त काही बारीक केलेलं नाही. लसणीच्या पाकळ्या आणि तिखट मिरच्या, म्हणजे मिरच्या खूप तिखट आहे म्हणून मी एक 4 ते 5च घेतल्यात. आपल्याला एक टमॅटो लागणार आहे, कोथिंबीर आणि मीठ, एवढंच साहित्य हे लागणार आहे आपल्याला. तर चला आपण आता पहिले वांगं भाजायला टाकूयात. तर आपण वांगं कट करून घेऊयात पहिले. छान आहे बघा, आतून वांगं आपलं किडका नाही, काय नाही. याच्यास आपल्याला तुकडे करून घ्यायचे. बघा इथे मी असे काप करून घेतले, तर वांगं स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता आपण कढई तापत ठेवू. इथे आपण तेल तापत ठेवलं, आपलं तेलही चांगलं तापलं आहे. आता आपल्याला हे वांग्याचे जे काप आहेत ते तेलावर टाकायचे आणि झाकण ठेवून चांगले उकडून घ्यायचे बघा त्यांना. गॅस शक्यतो मंदच ठेवायचं आपल्याला, जास्त फुल नाही करायचा. आपल्याला तेल थोडं जास्त टाकायचं आहे बघा भाजायला. याला आता आपण मंद आचेवर परतून देऊया. तोपर्यंत आपण टमॅटो कापून घेऊ, कारण टमॅटो सुद्धा आपल्याला त्यात परतायला टाकायचं आहे. थोडं अर्धवट वांग समजे परतत आपलं परतत आलं की मग वरून टमॅटो टाकायचा आहे. कारण आत्ताच टमॅटो टाकल्यावर तो खाली काढायला लागतो, वांगही चांगलं भाजत नाही. त्यामुळे वांग आपलं भाजत आल्यावर आपण टमॅटो टाकायचं आहे. तर इथे बघा आपलं वांग परतत आलेलं आहे. बघा त्याच्यातच आपण टमॅटो टाकायचं आहे आणि टमॅटोला पण झाकण ठेवून परतून द्यायचे त्याच्याबरोबर. एक 4-5 मिनटं परतून देऊयात. तोपर्यंत आपण मी ते बघा खलबत्ता घेतला, त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या तोडून टाकायच्या. लसूण टाकूया. माझा गावरान लसूण आहे म्हणून मी थोडासा कमी घेतला आहे, कारण त्याला खूप वास असतो. लसूण थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला. आणि हे आपण कुटून घेऊयात का. बघा आपलं बारीक झालं आहे मिरची आणि लसूण येतं. बघा एक 5 ते 6 मिनिटात मस्त आपला टोमॅटो पण असा मऊ झाला आहे. आता आपण याच्यात मीठ टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. नंतर आपण चवीसाठी परत टाकूयात आणि त्याला आपल्याला
थोडंसं थंड होऊन रगडून घ्यायचं एकदम बारीक असं. बघा आपण याला बारीक करून घेऊ एकदम असं. बघा आपण पूर्ण बारीक करून घेतलं आहे. आणि मी त्या कांदे ते वांग्याची साल काढून टाकलेली नाही आहे, कारण ती पौष्टिक असते खायला म्हणून. कारण बरेच जण ती वांग्याची साल काढून टाकतात, तर मी इथं काढलेली नाही बघा. नंतर आता आपण पॅन तापायला ठेवला आहे, त्यात तेल टाकू. तरी ते बघा आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यात तळ टाकतो मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं, आणि आपण त्यात टाकतो कांदा. आपला कांदा बघा ब्राऊन झाला आहे, त्यात आपण काही वाटलेला मिरचीचा ठेचा टाकूयात. आपण त्यात टाकू थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकतो. चांगलं परतलेलं आहे. त्यात आपण वांग्याचं भरीत टाकतो. आपण 2 मिनटं परतून द्यायची आपल्याला. आता आपण थोडं टाकून चवीनुसार मीठ, कारण आपण मीठ पहिलं थोडंसं टाकलेलं आहे त्यात. बघा मस्त आपलं भरीत परतलेलं आहे. आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकू. असं दिसतंय बघा आपलं भरीत. तर नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. बाजरीच्या भाकरीबरोबर मिरची घ्या, हिरवी मिरची घ्या तोंडी लावायला, आणि कांदा घ्या. मस्त लागतं एकच नंबर असं भरीत. तरी ते बघा मस्त असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. आणि एकदम चवीला पण खूप छान लागतं. कारण आपल्या शक्यतो महाराष्ट्रात तशी वांगी येते नाही, त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की या वांग्याचं काय करायचं बाबा. तर असं भरीत करून खा, मस्त असं भरीत लागतंय. तर आपण आता हे काढून घेऊ प्लेटमध्ये. बघा कसं छान दिसतंय, चवीला पण एकच नंबर होतंय. तरी ते बघा माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि छान असं आपलं वांग्याचं भरीत झालं आहे. तर कसं झालं आपलं वांग्याचं भरीत नक्की कळवा मला, कारण खूप झटपट झालं आहे आणि अगदी आपण घाईच्या कामातसुद्धा करू शकतो, कारण आपली रेसिपी आहे झटपट रेसिपी. आणि त्यामुळं भरीत पण मी झटपट केलं आहे, कारण आज माझ्या मागं पण खूप गडबड होती, त्यामुळे मी झटपट भरीत करून रेडी झाले बघा. तर कसं वाटलं आहे आपलं हे वांग्याचं भरीत, करून बघा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.